सो आमच्यासोबत गंमत अशी झाली की आम्ही वाव. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आणि आज आम्ही जातो आहे हैदराबादच्या एका प्राचीन बालाजी मंदिरात. आमच्या घरापासून ऑलमोस्ट 20-21 किलोमीटरचा प्रवास आहे. सो विल गो बाय कार. फायनली तो योग आलेला आहे गाडी काढायसाठी. सो या व्हेरी एक्साइटेड टू गो देअर. Yes, and thank you so much to all the 234, right? 234 सबस्क्रायबर्स जे अजूनही सबस्क्राईब करून आहेत. सो थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट अँड तुम्हा सगळ्यांमुळेच आम्हाला परत काय म्हणतात त्याला परत ब्लॉग टाकायचे काय म्हणतात आवड अजूनही आहे आमची. ठीक आहे, थँक्स फॉर ऑल युअर सपोर्ट. अँड आम्ही मधल्या काळात खूपच इनकन्सिस्टंट होतो. आय नो. आम्ही कोल्हापूरला गेलेलो. कोल्हापूर ब्लॉग पण एडिटिंगचा बाकी आहे आणि त्यानंतर आम्हाला एडिटिंग ब्लॉग करायला काहीही कशालाही वेळ मिळाला नाही बिकॉज ऑफिसमुळे वेळ मिळत नव्हता. स्केड्यूल खूप बिझी झालं होतं. प्लस आय वॉजंट डुईंग वेल. सो यांच्यावर सगळं आलेलं घरचं करायचं. माझं विजडम टूथ रिमूव्ह केला सो त्यामुळे पेन होता. अजूनही आहे मी मेडिसिन्सवर. बट या आम्ही घरात खूप बोर झालेलो. सो वी थॉट बाहेर जाऊया आणि बाहेर जाताना वी थॉट की का नाही मग जर आपण बालाजी टेम्पलला जातोच आहे आणि तेवढं सुंदर आहे तर व्लॉग करूया. सो आम्ही व्लॉग शूट करतोय. डोंट नो कधी पडेल व्लॉग एडिट होऊन. सो आम्ही सगळे पेंडिंग ॲक्टिव्हिटीज आता सगळं एडिटिंग वगैरे आम्ही स्टार्ट या प्रॉब्ली कन्सिस्टंट राहण्याचा पण प्रयत्न करू. अँड या थँक्यू सो मच फॉर स्टेइंग. म्हणजे तुम्ही लोक आहात अजून पण त्यासाठी खरंच थँक्यू. अँड लेट्स गो नाव. आपली तयारी झाली आहे ऑलमोस्ट. सो या निघूया. सी यू देअर. ॲज युजल आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलो आहे. सॅटर्डे ट्रॅफिक. व्हिडिओ गेम सक्सेस आंबेडकर पुतळा. बापरे, सरदार वल्लभभाई पटेल एवढाच पुतळा होता. आकाश खूप सेक्सी दिसते. कोण? गॉड, आंबेडकर एवढे मोठे Continue on NTR mark for 1 kilometer. वाव. सो ॲक्च्युली आम्हाला ऑन दी वे हा हुसेन सागरचा लेक लागला अँड इट इज व्हेरी ब्युटिफुल. हे आतमध्येच आहेत, अजून आले नाही बिकॉज इकडे गाडी पार्किंगसाठी दूर जायला लागलं असतं आम्हाला. स्पीड ब्रेकर येणार आहे. बोटिंग पण आहे इथे. हा,
पोचलो आहे टेम्पलजवळ. आय होप आम्ही बरोबर लोकेशनला आलो आहे, बिकॉज आम्ही टाकलेली लोकेशन बट इथे जवळपास लोकल एरिया दिसतो आहे. सो नॉट शुअर, जसं मॅपमध्ये दिसत होतं तसं एक्झॅक्टली आहे की नाही मंदिर. आणि पार्किंगसाठी आम्हाला जागाच मिळत नव्हती. गॉड, मला काम आलं आहे. ओके, सो पार्किंगसाठी आम्हाला जागाच मिळत नव्हती. एक काका होते, त्यांना माझी लँग्वेज कळत नव्हती, म्हणजे त्यांना हिंदी समजत नव्हती. बट या समहाव आम्ही मॅनेज केलं आणि त्यांच्या सोसायटीच्या पुढे गाडी पार्क केली. सो या बघूया आता. रस्ता थोडा घाण आहे आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे. सो लेट्स सी. सो या अशा प्रकारे आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलोय. आमचा प्लॅन होता हुसेन सागरला जायचा, जो आम्हाला ट्रॅफिकमुळे कॅन्सल करायला लागला. आणि आज आमच्यासोबत गुगल मॅप्सची गंमत झालेली आहे. सो आय टेल यू घरी पोचल्यानंतर एक्झॅक्टली काय झालं. या वेल ट्रॅफिक कुठला आम्ही निघतो. The reason why we cancelled our plan to हुसेन सागर is की इतकं जास्त ट्रॅफिक होतं तिथे, पूर्ण रस्ता जाम आहे, पूर्ण स्टेडी ट्रॅफिक होतं. सो आमच्यासोबत एक गंमत झाली गुगल मॅप्सवरनं. आम्हाला जायचं होतं एका बालाजी टेम्पलला, एका म्हणजे भरपूर फेमस आहे ते इथलं. सो तिकडे आम्ही जाणार होतो आणि आम्ही तिथलं आधीच बघून ठेवलेलं सगळं आणि त्यानुसार आम्ही मॅप लावला. सो देयर इज अनादर बालाजी टेम्पल. देव असतो, म्हणजे दर्शन सगळीकडे सारखंच होईल, पण तिथे आजूबाजूला भरपूर गोष्टी होत्या आणि सिटीच्या सेंटरला होतं ते. सो छान सिटीचा व्ह्यू आला असता आणि भरपूर काही होतं तिथे. सो आम्ही ते सगळं बघून तिथला मॅप लावलेला. सो जे दुसरं बालाजी टेम्पल आहे, एक सिटीच्या मध्ये लोकल एरियामध्ये एक टेम्पल आहे, त्या एरियाच्या टेम्पलच्या फोटोजमध्ये ह्या टेम्पलचे पण फोटोज आलेले. सो त्याचा आम्हाला काही आयडिया नव्हता, बिकॉज वी आर न्यू टू हैदराबाद आणि आम्ही बघतोय, एक्सप्लोअर करतोय प्लेसेस अलॉंग विथ यू. सो झालं असं की आम्ही गेलो मॅप लावून तिथे, अँड दॅट वॉज अनादर टेम्पल. तिथे गेल्यानंतर कळलं आम्हाला. तर तिथे गेल्यानंतर आम्ही जेव्हा दर्शन वगैरे झाल्यानंतर सगळं बघितलं की अरे हे सेमच आहे ना, हेच बघितलेलं. पण त्याच्यात पुढे आम्ही बघितलं की ह्या फोटोजमध्येच तिकडचे फोटोज लावलेले, त्यामुळे असं आमची गफलत झाली. सो बेसिकली या आम्ही जाणार कुठे दुसरीकडे होतो, पण गेलो दुसरीकडे. नशीब की आमचा दर्शनाचा योग होता, सो झालं. आणि मग येताना आम्ही ठरवलं होतं की हुसेन सागरला जाऊ, बट हुसेन सागरला जाताना भरपूर ट्रॅफिक आहे. इवन आम्हाला घरी जाताना आता भरपूर ट्रॅफिक आहे, 1-1.5 तास लागतो आम्हाला घरी पोचायलाच बिकॉज ऑफ द ट्रॅफिक, आणि स्टक आहे ट्रॅफिक पूर्ण. सो या आम्ही हुसेन सागर जाऊन प्लॅन कॅन्सल केला. द ओनली गुड थिंग इज आमचं दर्शन झालं, अँड अनदर थिंग आम्हाला भूक लागलेली. मग सो आम्ही एक जवळच स्वीट होमसारखं दिसलेलं आहे ना, स्वीट होमसारखं एक होतं, तिथलं आम्ही इथले लोकल स्वीट्स किंवा स्नॅक्स जे आहेत ते एक्सप्लोअर केले, बघितले, टेस्ट केलं, आणि मग त्यातले काही आणले सुद्धा जे चांगले वाटले, आणि दॅट्स ऑल. आता आम्ही घरी जातोय. हां, तिथलं लोणचं किसलेल्या कैरीचं लोणचं होतं, खूपच टेस्टी होतं. अद्रक प्लस कैरी, तिकडे भरपूर ऑप्शन्स होते ॲक्च्युली. आणि इकडे राईस सोबत पोळी म्हणून असं चटणी खातात, जसं आपण पीनटची चटणी करतो, जवसाची करतो तसंच. सो आम्ही तसं त्या 2 चटण्या आहेत ते काही गोष्टी घेतल्या खायला. सो या असा होता आमचा दिवस. निघालो कुठे जायला आणि आलो कुठे, आणि आता ट्रॅफिकमध्ये आहोत. सो या गुगल मॅप्सवर विश्वास ठेवायला नको प्रत्येक वेळेला. ॲक्च्युली असं आधी पण 1-2 वेळा झालं ना आपल्यासोबत, बट आम्ही क्रॉस व्हेरीफाय करतो नेहमी. आज झालं असं की आम्ही फोटोजमध्ये बघितलं आणि विश्वास ठेवून निघालो, आणि झालं, आमची गफलत झाली. सो या असं झालं आमचं एकंदरीत बालाजी टेम्पलच्या दर्शनाचं. आणि चांगली गोष्ट अशी आहे की आमचं बालाजी टेम्पलचं दर्शन झालं, कुठल्या का होईना. सो या असा होता आमचा शनिवार.